आहे गुरुपौर्णिमेच्या सर्व उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनतेला हार्दिक शुभेच्छा। आपल्याला माहिती आहे की 12 फेब्रुवारी पासून, बरोबर आहे का, 12 फेब्रुवारी पासून महाबोधी महाविहार मुक्त होण्याकरिता जे संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे भंतेगण आंदोलन करत आहे, त्या आंदोलनामध्ये संपूर्ण बौद्ध समाज आणि ओबीसी समाज हा संपूर्ण या आंदोलनामध्ये सहभागी आहे। हे आंदोलन प्रामुख्यानं आपण लक्षात घ्यावं, मंदिर असो, मस्जिद असो आणि जे काही धर्माचे आहेत त्यांचे जे मंदिर आहेत संचलन त्या मंदिरात असते। परंतु या भारतामध्ये जो की भारत देश हा प्रामुख्यानं बुद्ध धर्माचा देश आहे, बुद्ध धम्माचा देश आहे। या देशामध्ये मात्र गयाचं जे महाबोधी महाविहार आहे त्या विहारामध्ये हिंदू लोकांचं, हिंदू पुजाऱ्यांचं, महंताचं हे आक्रमण झालेलं आहे, आक्रमित केलेलं आहे। बऱ्याच वर्षापासून हे सुरू आहे आणि त्याच्या मुक्तीसाठी म्हणून हा समाज, हा धम्म, बौद्ध धर्माचा समूह हे सर्व आंदोलन करीत आहे। आणि या आंदोलनाला एक प्रामुख्याने महत्वाची गोष्ट सांगतो आहे, आमचा राजकीय पक्ष वंचित बहुजन आघाडी या लढ्यामध्ये सतत उपस्थित आहे आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा वारंवार नियमितपणे बौद्ध विहार मुक्त झाले पाहिजे याच्यासाठी आंदोलित आहे। आमचे सुजातदादा आंबेडकर हे सुद्धा जाऊन आले, बाळासाहेब आंबेडकर जाऊन आले आणि त्यांचे बरेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा त्या गयाला महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले। समता सैनिक दल आहे, सारीपुत्त साहेब आहेत, दार्शनिक साहेब आहेत आणि बरेच लोक ह्या लढ्यामध्ये सहभागी आहेत। मित्रांनो, आपण लक्षात ठेवा, कारण ज्या समाजाचं ते मंदिर आहे त्या समाजाचं मंदिर तिथे व्हायलाच पाहिजे। आत्ताच तुम्ही बघितलं की काय काय अरिष्ट येऊन राहिले की 2 दिवसाच्या पावसामध्ये नागपूरची नव्हे तर संपूर्ण विदर्भाची तारांबळ उडलेली आहे आणि या तारांबळामध्ये सर्वात जास्त जे परिणाम होणारे जे लोक आहेत ते या समूहाचे आहेत। आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे। महानगरपालिका आणि देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री ते सांगतात की नागपुरामध्ये 1 लाख कोटीचं काम केलं। हा कोणता विकास आहे केलं की ह्या देशामध्ये जे तारांबळ उडाली, गरिबांच्या डोक्यावरचे छप्पर गेले आणि पाण्याने पूर्ण नागपूर शहर नाहून गेलं आणि त्या पुलाच्या ना मेट्रोच्या जे काही झाले आहे त्यांच्या तळ्याची अशी तलावासारखी परिस्थिती आहे। आणि म्हणून आपला हक्क मिळवण्यासाठी हा बौद्ध बांधव आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि भंते लोकांनी आपली जीवाची अशी तैशी करून या आंदोलनामध्ये घटना सुपूर्त करताना जे शेवटचं भाषण झालं त्या भाषणामध्ये सांगितलं का घटना निर्माण झाल्यानंतर 1950 ला कार्यान्वित झाल्यानंतर तुम्हाला त्याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा पाठपुरावा केलेला आहे। आदरणीय भंतेजी सातत्याने या लढ्यामध्ये सहभागी आहे। काहींची तब्येत खराब झालेली आहे, काहींचे वजन कमी झालेलं आहे, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची धम्मा संहितेनुसार हार मानलेली नाही, सहभागी आहे। म्हणून 2012 साली आहे
आणि हे मुद्दा त्या ठिकाणी सुद्धा लागू करावा. कुठल्याही पक्षाशी किंवा कुठल्याही बुद्धिवंताशी लढायला नक्कीच यश येईल अशी. केंद्र शासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ. केंद्र शासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ. राज्य सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ. बिहार सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ. बिहार सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ. बात तो तुम्हें करनी होगी, करनी होगी, करनी होगी. अरे ये तो बस अंगड़ाई है, अरे ये तो बस अंगड़ाई है. महाबोधी विहार मुक्त झालेच पाहिजे, महाबोधी विहार मुक्त झालेच पाहिजे. महाबोधी विहार मुक्त झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे. महाबोधी विहार मुक्त झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे. 1949 ॲक्ट रद्द करा, रद्द करा, रद्द. होश में आओ. केंद्र सरकार होश में आओ, होश में आओ.